हॅलो फ्रेंड्स, प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीजच्या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आता आषाढी एकादशी आहे, तर उपवासासाठी आपण एक नवीन पदार्थ करणार आहोत. आपल्याकडे म्हणच आहे, एकादशी आणि दुप्पट खाशी. तर वेगळा असं आपल्याला काहीतरी खावंसं वाटतं आणि ज्यांना साबुदाणा आवडत नाही किंवा साबुदाणा खायला मनाई असते, तर त्यांच्यासाठी वडे खाण्याची इच्छा असते त्यांना. त्यासाठी आपण भगरीचे उपवासाचे मेंदू वडे बनवणार आहोत. तर उपवासाचे मेंदू वडे आणि चटणी बघा किती सुंदर दिसते. तर तुम्ही नक्की बनवून बघा. ते कशी बनवायची मी तुम्हाला दाखवते. तर इथे 1 वाटी मी भगर घेतलेली आहे. भगर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून व्यवस्थित बारीक वाटून घ्यायची आहे. तर इथे आपण वाटून झालेली आहे भगर. त्यानंतर एक चाळणी घ्यायची आहे आणि चाळणीच्या साहाय्याने पीठ चाळायची जी चाळण असते त्याच्याने आपण ही चाळून घेणार आहोत. तर इथे मी चाळून घेते आणि वरती जो जाडसर भगर राहते तिला आपल्याला परत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि परत चाळून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण त्याचं पीठ काढून घेणार आहोत. 1 वाटी आपलं पीठ तयार झालं होतं. त्याच वाटीने आपण इथे पाणी ठेवलेलं आहे उकळायला. त्याच्यामध्ये चवीपुरती मीठ टाकायचं आहे आणि 1 चमचा तेल टाकलेलं आहे आणि ही जी चाळून घेतलेली भगर आहे ती आपण ह्याच्यामध्ये घालायची आहे आणि ती व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनटं वाफ काढून लगेचच गॅस बंद करायचा आहे. तर हे थंड होतं आहे तोपर्यंत आपण चटणी करून घेऊयात. तर इथे चटणीसाठी मी खोबरं घेतलेलं आहे, ओलं नारळ त्याचे काप करून घेतलेले आहेत. ते मिक्सरच्या भांड्यात टाकायचे. त्यानंतर आपण मिरच्या आपल्या आवडीनुसार हव्या तेवढ्या टाकायच्या आहे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर मी याच्यात वापरलेली आहे. त्यानंतर 1 चमचाभर आपण जिरे घातलेत. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायची थोडीशी साखर, ऑप्शनल आहे, आपल्याला आवडत असेल तर आपण घालायची आहे. त्यानंतर शेंगदाण्याचं कूट आहे, इथे भाजून शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं होतं ते 2-3 चमचे कूट आपण याच्यामध्ये घालायचं आहे आणि मिक्सरमध्ये आपण बारीक पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचं आहे. तर अशी चटणी आपली तयार झालेली आहे. तोपर्यंत आपल्या तिकडे पीठसुद्धा गार झालं असेल. तर मी इथे बटाटे सोलून घेतलेले आहेत. तर इथे मी 3 बटाटे उकडून घेतले होते छोटे. ते आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि ते स्मॅश करून घ्यायचे. चमच्याच्या साहाय्याने मी ते स्मॅश करून घेते. फ्रेंड्स, तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. त्यानंतर इथे जिऱ्याची पूड होती करून घेतलेली, तर अर्धा चमचा जिरे पूड घातलेली आहे. मीठ घातले चवीनुसार. त्यानंतर 2 मिरच्या घेतल्या होत्या बारीक वाटून. इथे मिरचीचं प्रमाण आपल्या आवडीनुसार करायचं आहे, आपल्याला कितपत तिखट हवं आहे. त्यानंतर आपण कोथिंबीर घालणार आहोत. तर कोथिंबीर पण आपण आपल्या आवडीनुसार, जर तुम्ही इथे पदार्थ उपवासाला काही खात नसाल तर तो स्किप केला तरी चालेल. अशा प्रकारे आपण जी उकड काढून घेतली होती आता थोडीशी थंड झालेली आहे. तर ती भगरीची उकड आपण याच्यामध्ये घालायची आहे आणि थोडंसं आपल्या हाताला पाणी लावून घ्यायचं आहे कारण हे गरम असतं आणि ते हलक्या हाताने आपण मळून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपली उकड तयार झालेली आहे. ती आपल्याला मस्त एकजीव करून घ्यायची आहे. तर फ्रेंड्स, अशा नवीन नवीन रेसिपी मी दाखवत असते. तुम्हाला जर माझ्या चॅनलवरती या रेसिपी आवडत असतील बघायला, तुम्ही माझे नक्कीच रेसिपीज शेअर करत जा. तर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आपल्याला थोडासा पाण्याचा हात लावायला लागतो. जर आपल्याला वाटलं की मिश्रण खूपच कोरडं आहे तर थोडंसं पाणी आपण घालून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हाताला मी इथे तेल लावून घेतलेलं आहे. आपल्याला जेवढे वड्यांची साईज हवी आहे त्याप्रमाणे आपण गोळे बनवून घ्यायचे. तर साधारण असे एवढे गोळे मी बनवून घेतलेले आहेत. तर तेल लावलेल्या हातावरती आपण हे असं थापून घ्यायचं आहे. त्यानंतर मेंदू वड्याला जसा मध्ये होल असतो तसा आपण ह्याला एक होल पाडून घ्यायचा आहे. अशा प्रकारे सगळे वडे आपल्याला करून घ्यायचे आहेत. तर हे असे वडे खूपच सुंदर लागतात, झटपट होतात आणि भगरीचे आहेत. ज्यांना साबुदाणा खायचा नसतो त्यांच्यासाठी तर खूपच छान पर्याय आहे. तर इथे तेल मी तापायला ठेवलं होतं. कढईमध्ये तेल तापलेलं आहे. हलक्या हाताने आपल्याला ह्याच्यामध्ये आपण जे वडे बनवून घेतलेले आहेत ते सोडून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा प्रकारे आपण हे सगळे त्याच्यामध्ये सोडून घेतलेले आहेत. हे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत. तर हे वडे आता तळून होत आहेत. हे बघा, अशा प्रकारे किती सुंदर रंग आलेला आहे. अतिशय सुंदर आणि खुसखुशीत होतात. चवीला सुद्धा खूप सुंदर लागतात. तर अशा प्रकारे आपण त्याला उलट आणि सुलट करून घ्यायचं आहे. हे बघा, हे वडे आपले आता तयार आहेत. एकादशी, नवरात्र किंवा चतुर्थीचा उपवास असतो त्यावेळी पण आपण झटपट असा पदार्थ बनवून खाऊ शकतो. जर आपल्याला कधी कधी वेगळं काहीतरी खाण्याची इच्छा झाली असेल, उपवासाच्या दिवशीच आपल्याला नेमकं नवीन काहीतरी खावंसं वाटत असतं किंवा तळलेल्या पदार्थांचा छान वास आला बाहेर तर आपल्याला पण खावंसं वाटतं. तर आपण त्यावेळेला असे पदार्थ बनवून नक्कीच खाऊ शकतो. तर खूपच सुंदर झटपट होणारी रेसिपी आहे. घरच्या घरी तुम्ही उपवासाचा सुंदर मेंदूवडा तयार करू शकता. तर हे बघा, किती सुंदर क्रिस्पी वडे झालेले आहेत. बाहेरून अगदी गोल्डन ब्राऊन तळून घेतलेले आहेत आणि आतून एकदम खुसखुशीत आणि मऊ आहेत. बाहेरून थोडेसे कडक असतात आणि आतून सॉफ्ट असा सुंदर मेंदूवडा तयार झालेला आहे. तो चटणीबरोबर आपण सर्व करू शकतो.